छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खुलताबाद बाजार समितीचं विलिनीकरण करण्यात आल्यानं 5 महिन्यांपूर्वी संचालक झालेल्या पुढाऱ्यांचा मात्र हिरमोड झालाय। कारण खुलताबाद बाजार समितीचे लासूरच्या बाजार समितीत विलिनीकरण झाल्यानं संचालक मंडळ बरखास्त झालं असून प्रशासक म्हणून किरण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आल्यानं आमदार प्रशांत बंब व प्राध्यापक रमेश बोरणारे यांचा बाजार समितीवरील ताबा सुटला असून लवकरच पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांनी वर्तवली आहे। लासूरच्या कृषी बाजार समितीची निवडणूक दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती। दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी निकाल लागला होता। यामध्ये आमदार प्रशांत बंब व आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या पॅनलचे 14 संचालक निवडून आले होते, तर शिवसेना उभाटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पॅनलचे 2 संचालक निवडून आले होते, तर अपक्ष 2 संचालक निवडून आले होते। तत्पूर्वी आमदार प्रशांत बंब यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांना दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी खुलताबाद बाजार समिती लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी केली होती व मुख्यमंत्री व पणन मंत्री यांनी दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी मान्यता दिली होती। मात्र जिल्हा उपनिबंधक विलीनीकरण करण्याची टाळाटाळ करत असल्याचं नमूद करून दिलीप पाटील बनकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। यामुळे दिनांक 31 जुलै 2023 रोजी माननीय उच्च न्यायालयानं निर्देशित केले की जिल्हा उपनिबंधक व प्रशासनानं कायदेशीर तरतुदीनुसार कलम 44 अन्वये विलीनीकरणाचे सांगितले। दरम्यान जिल्हा उपनिबंधक मुकेश बाराहाते यांनी खुलताबाद बाजार समितीचे लासूर स्टेशन बाजार समितीमध्ये विलीनीकरण करण्याची अधिसूचना काढल्यानं लासूर बाजार समितीचे औढ घटकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले आहे व बाजार समितीवर तालुका निबंधक किरण चौधरी यांची 1 वर्षासाठी प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। बऱ्याच दिवसापासून लासूर स्टेशन बाजार समितीमध्ये रत्नपूरची बाजार समितीचं विलीनीकरण करावं अशा प्रकारचा प्रस्ताव स्वतः आमदार प्रशांत बंब यांनी दिलेला होता। ती बाजार समितीचे 2 यार्ड आहेत, 18 एकर जमीन आहे त्या बाजार समितीकडे, परंतु तिथं कुठलाही व्यवहार होत नाही आणि म्हणून तो प्रस्ताव आमदार प्रशांत बंब यांनी दिला होता। परंतु तो प्रस्ताव देताना त्यांच्या पाठीमागं त्यांचं भलं व्हावं त्या बाजार खुलताबाद तालुक्याचं असं नव्हतं, तर लासूर बाजार समितीमध्ये आम्हाला राजकीयदृष्ट्या कमजोर करण्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला होता। त्याचे विलीनीकरणाचा निर्णय त्यावेळेस झाला, ते करण्यासाठी आमच्या लासूर बाजार समितीवर प्रशासक देखील त्यांनी बसवला होता आणि त्या प्रशासकाच्या काळात हे सगळं विलीनीकरणाचे निर्णय झाले। पणन मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली पणन बोर्डाची मीटिंग होऊन एकत्रीकरणाच्या ठरावाला मान्यता दिली गेली आणि एकत्रीकरण फक्त अधिसूचना काढणं बाकी होतं। निवडणूक झाली, निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांचा पॅनल निवडून आल्यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी सोयीस्करपणे खुलताबादच्या जनतेकडे, शेतकऱ्याकडे आणि मार्केट कमिटीकडे दुर्लक्ष करून ते विलीनीकरण आत्तापर्यंत थांबवलं। आम्ही ते विलीनीकरण होण्यासाठी कोर्टात जाऊन प्रयत्न केले। गंगापूर साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव बनकर पाटील जे मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या नावाने आम्ही हायकोर्टात पिटिशन करून डायरेक्शन 2दा पिटिशन केले आणि हायकोर्टाचा आदेश घेऊन काल DDRला आम्ही जर तुम्ही आपण केलं नाही तर आम्ही तुमच्या विरोधात कोर्टाच्या आदेशाची बेअदबी केली म्हणून आम्ही परत तुमची तक्रार कोर्टाकडे करू अशा पद्धतीचं हे करून ते पूर्ण राजकीय दबावाखाली होते म्हणून ही आदेश खूप पूर्वी निघाला होता। खरं म्हणजे आमचं जर पॅनल आलं असतं तर यांनी आमचं संचालक मंडळ 15 दिवस पण ठेवलं नसतं, परंतु सत्तेच्या बळावर त्यांनी इतके दिवस हे संचालक मंडळ कार्यरत ठेवलेलं आहे। हे आता प्रशांत बंब कोणत्या तोंडाने परत हे एकत्रीकरण थांबवतील ते किंवा त्यांचे कार्यकर्ते हे पण मला आता बघण्याची उत्सुकता आहे, कारण की ते जर थांबवत असेल तर मग खुलताबाद तालुक्यातल्या त्या मालमत्तेचं, त्या शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या सुविधेचं दुर्लक्ष या ठिकाणी प्रशांत बंब करतात, याच्यातून ते सिद्ध होणार आहे। हे एकत्रीकरण झाल्यामुळं गंगापूर आणि रत्नपूर हे 2 तालुके फक्त विधानसभेला एकत्रित होते। आता विधानसभेनंतर एक बाजार समितीला एकत्रित आल्यानंतर गंगापूरच्या लोकांना देखील आता त्यांना काही ना काही मतदान करण्याचा पहिल्यांदा संधी मिळणार आहे आणि त्या गंगापूरच्या मतदानावर रत्नपूरमधून अनेक जण बाजार समितीला सभापती संचालक म्हणून या ठिकाणी निवडून येऊ शकतात, कदाचित सभापती पण होऊ शकतात। आणि म्हणून आता ह्या निमित्तानं जो एक तुटकपणा 2 तालुक्याचा आहे
तो एकत्रीकरणाचं काम या ठिकाणी होऊ शकणार आहे. रत्नापूर तालुक्यात आम्हालाही जायला काही कारण नव्हतं. आम्ही साखर कारखाना असो, जिल्हा बँक असो, मार्केट कमिटी असो होतो, परंतु या निमित्तानं आता आम्ही रत्नापूर तालुक्यात या निमित्तानं जाऊ शकतो. रत्नापूरचा बाजार, संगीचा यार्ड, रत्नापूर शहरातला यार्ड चांगल्या पद्धतीनं डेव्हलप या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याचं उत्पन्न लासूर बाजार समितीचं देखील वाढू शकतं आणि रत्नापूरच्या शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देखील उपलब्ध होऊ शकतात. याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आणि आता प्रशासक नेमणुकीचे आदेश झालेले आहेत. आगामी काळात रत्नापूर तालुक्यात चांगली संस्था उभी राहील असा आमचा प्रयत्न राहणार आहे. परंतु आव्हान कोणत्या मुद्द्यावर देणार? यांच्याच नेत्यांनी तिथं एकत्रीकरणाची मागणी केलेली. नैतिकदृष्ट्या तर त्याला आव्हान देण्याचं किंवा त्याला स्थगिती मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि मग त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ज्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात लासूर बाजार समितीच्या पैशातनं, मग त्याच्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवायचं आहे का? लासूर बाजार समिती आर्थिक नुकसान काहीच नाही, फायदाच आहे. सगळ्यांचा याच्यात फायदा आहे. सगळा म्हणजे मार्केट कमिटीचा फायदा आहे, राजकीय लोकांचा फायदा आहे, राजकीय पुढाऱ्यांचाही संबंध प्रस्थापित करायला जास्तीचा फायदा आहे. फक्त एवढंच आहे, लासूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात एका गावात 2-2, 3-3 संचालक असायचे. गाव सोडून दुसऱ्या गावात संचालक असायचे. आता फक्त लासूरला थोडेसे लांब संचालक 4 गावं मिळून एक राहील, एवढंच होईल. लासूरच्या हिश्श्याचं काहीतरी खुलताबाद रत्नापूर तालुक्याला आता